नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालगोपालांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला इयत्ता 7वी जनरल सायन्स यातील प्रकरण क्रमांक 7 मोशन, फोर्स अँड वर्क याविषयी माहिती घ्यायची आहे. यातील पार्ट 1 आज आपण बघू. मोशन, फोर्स अँड वर्क, ऑब्झर्व अँड डिस्कस. तर या ठिकाणी हे चित्र दिलेले आहे, त्यांचे निरीक्षण करण्यास सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी हॉर्सवर हा एक मनुष्य बसलेला आहे आणि तो हॉर्स रायडिंग करतो आहे. इथं जी काऊ आहे ती ग्रेझिंग करते म्हणजे चरते आहे. इथं हा जो काही माणूस आहे तो हा काठ ओढतो आहे, पुल करतो आहे आणि इथं गॅसवर कुकिंगची क्रिया चालू आहे. मग या प्रत्येक ठिकाणी काही ना काही वर्क डन होत आहे. लेट्स रिकॉल व्हॉट इज मेन बाय मोशन. What causes a change in motion? What is meant by motion? याची आपण डेफिनेशन बघून घेऊ. Displacement of an object from one place to another in a specific time is called the motion of that object. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्थापन. ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूचे फ्रॉम वन प्लेस टू अनदर, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इन अ स्पेसिफिक टाइम, एका विशिष्ट वेळेमध्ये जे डिस्प्लेसमेंट होते, विस्थापन होते, त्याला काय म्हणायचं आहे? मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या पदार्थाची किंवा त्या वस्तूची गती असं म्हणायचं आहे. व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. मग गतीमध्ये बदल कशामुळे होतो? वी हॅव सीन दॅट अ चेंज अकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ अ बॉडी व्हेन अ फोर्स ॲक्ट ऑन इट. नाउ लेट अस सी हाऊ वर्क इज डन व्हेन अ फोर्स ॲक्ट. मग सेकंड क्वेश्चनचं इथं उत्तर आहे की एखाद्या बॉडीवर म्हणजे वस्तू असेल किंवा कोणतीही एखादी लिव्हिंग थिंग का असे ना, त्याच्यावर जर फोर्स कार्य करत असेल तर त्यावेळेला त्या वस्तूला एक तर गती मिळते किंवा तिचा शेप म्हणजे तिचा आकार बदलतो. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. रणजित हाऊस इज ॲट प्लेस ए. The figure alongside shows the distance traversed by Ranjit to reach his school at D. मग रणजितचं स्कूल कुठे आहे? तर डी या ठिकाणी. तो त्याच्या घरापासून त्याला डी या ठिकाणी जायचं आहे. If we do not take direction into account, we find that Ranjit traversed a distance equal to AB plus BC plus CD. जर आपण डिरेक्शन जर विचारात घेतली नाही तर त्याने किती अंतर तो चाललेला आहे बघा, AB प्लस BC प्लस CD. मग AB हे अंतर किती आहे? 500 मीटर. त्याने ते 8 मिनिट्समध्ये ते कव्हर केलेलं आहे. त्यानंतर BC हे अंतर आहे 700, ते त्याने 11 मिनिट्समध्ये कव्हर केलेलं आहे. आणि CD हे अंतर आहे 300 मीटर्स, ते त्याने 6 मिनिट्समध्ये कव्हर केलेलं आहे. However, on doing this, his displacement was equal to AD. मग त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे? इक्वल टू AD. Ranjit's displacement from his house to the school is shown in the picture with the broken line AD. AD is the minimum distance along a straight line from Ranjit's house to school. मग या ठिकाणी हे जे काही AD हे डिस्टन्स दिलेलं आहे, डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे, हे काय आहे? मिनिमम डिस्टन्स फ्रॉम Ranjit's house to his school. The minimum distance traversed in the particular direction along a straight line is called displacement. या ठिकाणी ही डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन दिलेली आहे की मिनिमम डिस्टन्स, जे कमीत कमी अंतर एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्शनने जे ट्रॅव्हर्स होत असतं, कापलं जातं इन अ स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये, इट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. ही विस्थापनाची व्याख्या आहे. हिला ब्रॅकेट केलेला आहे, ही तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची. Distance, the length of the route actually traversed by a moving body irrespective of the direction is called distance. Distance is a scalar quantity. Distance ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे अदिश राशी आहे की त्या ठिकाणी डिरेक्शनचा विचार केला जात नाही. डिस्प्लेसमेंट. The minimum distance traversed by a moving body in one direction from the original point to reach the final point is called displacement.
या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन दिलेली आहे की डिस्प्लेसमेंटमध्ये जी पण मुव्हिंग बॉडी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू द फायनल पॉईंट, तर त्यावेळेला डिरेक्शनचा विचार केला जातो. In displacement, both distance and direction are taken into account. Therefore, displacement is a vector quantity. मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्स आणि डिरेक्शन या दोघांचाही विचार केला जातो, म्हणून डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग डिफरन्सिएशन म्हणजे फरक स्पष्ट करायला विचारलं तर दोघांच्या डेफिनेशन लिहायच्या आणि डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, असे 2 पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. The unit of measurement of distance and displacement is the meter. मग दोघांचं पण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे, एकक आहे, तर ते मीटर आहे. इन द SI as well as in the MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट. SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल, मागील प्रकरणात आपण बघितलंच आहे, आणि MKS सिस्टीममध्ये सुद्धा दोघांसाठी मीटर हे एकक वापरलं जातं. Velocity. Velocity is the distance traversed by a body in a specific direction in unit time. The velocity of a body can be calculated by the following formula. मग फॉलोइंग फॉर्म्युलाने वेलोसिटी काढली जाते. मग त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट याचा विचार केला जातो आणि ते होण्यासाठी किती टाइम लागला, किती वेळ लागला किंवा कालावधी लागला याचा विचार केला जातो. ही वेलोसिटीची डेफिनेशन आहे आणि हा तिचा फॉर्म्युला, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. स्पीड अँड वेलोसिटी. व्हॉट इज मीन बाय स्पीड? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड? स्पीड, तर स्पीड म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग एकक टायमामध्ये एखाद्या ऑब्जेक्टने किती अंतर कापले याला काय म्हणायचं? स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे चाल. मग स्पीडचा फॉर्म्युला दिलेला आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्स अपॉन टाइम, म्हणजे किती अंतर प्रवास केलेला आहे आणि ते करण्यासाठी किती कालावधी लागला. मग या दोघांची उत्तर तुम्हाला मिळाली आहेत. बुकमध्ये जेही प्रश्न येत असतात त्यांची तुम्ही उत्तरं ही कंप्लीट केलीच पाहिजेत. When we say that the speed of a car is 40 km/h, there is no need to specify the direction, but to predict whether a storm will reach a particular place or not, a mention of its direction is essential. तर एखादी कार असेल की ती प्रति तासाला म्हणजे एका तासाला 40 किलोमीटर अंतर कापत असेल, मग त्यावेळेला डिरेक्शन हा विचारात नाही घेतला तरी काही हरकत नसते. परंतु एखादं स्ट्रॉम म्हणजे एखादं वादळ जर येणार असेल तर त्यावेळेला डिरेक्शन निश्चित केली जाते, जेणेकरून त्या पर्टिक्युलर प्लेसवर जी काही डेंजरची सूचना असेल, इन्स्ट्रक्शन असतील, त्या तिथं पोहोचण्यासाठी. टास्क म्हणजे कृती दिलेली आहे, स्पीड चाल, वेलोसिटी वेग. राईट द फॉर्म्युला. मग स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला तसं खाली आलेलाच आहे, आपण इथं हा चार्ट कंप्लीट करून घेऊ. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टोटल टाइम. त्यानंतर वेलोसिटीचा पण आहे बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. टोटल टाइम. मग या पद्धतीने हे फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे आहे. राईट द युनिट्स ऑफ द क्वांटिटीज. मग खालीच्या या पुढील ज्या राशी दिलेल्या आहे तर त्यांचे युनिट्स काय आहेत? मग डिस्टन्ससाठी मीटर, आणि टाइमसाठी सेकंद. दोघा ठिकाणी पण मीटर आणि सेकंदच राहणार आहे. या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करून घ्यायचा. परीक्षेला फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो किंवा युनिट्स पण विचारले जाऊ शकतात. द युनिट ऑफ स्पीड और वेलोसिटी इज रिटन ॲज मीटर पर सेकंड, m/s म्हणजे मीटर पर सेकंड. लेट अस नाउ यूज द
above formulae to find out Ranjit's velocity and the speed when he goes to school as shown in figure 7.2. The actual distance traversed by Ranjit from home to school. मग किती त्याने डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलं होतं तर AB प्लस BC प्लस CD. मग ते त्यांचे अंतर दिलेले 500 मीटर, 700 मीटर, 300 मीटर इज इक्वल टू 1500 मीटर. टोटल टाइम फ्रॉम होम टू स्कूल. मग किती वेळ लागला 8 मिनिट 500 मीटरसाठी, 11 मिनिट्स 700 मीटरसाठी आणि 6 मिनिट्स हे 300 मीटरसाठी लागले. टोटल 25 मिनिट्स. रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम होम टू स्कूल AD इज इक्वल टू 1000 मीटर. ते आपण डॉटेड लाईनने बघितलंच की ते 1000 मीटर आहे डिस्प्लेसमेंट, म्हणजे तो A ह्या ठिकाणाहून D ह्या ठिकाणी पोहोचला. ती डॉटेड लाईनने साईडच्या फिगरमध्ये आपल्याला दाखवलं आहे. Thus, Ranjit's velocity when going from home to school is equal to, बघा velocity is equal to displacement upon total time. मग डिस्प्लेसमेंट किती दिले 1000 मीटर आणि ते किती मिनिटांमध्ये त्याने कापला अंतर 25 मिनिट्समध्ये. मग आता इथं 40/60 आलेले आणि हे आन्सर हे डायरेक्ट कसं आलं हे तुम्हाला इथं समजणार नाही. त्याचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. वेलोसिटी इज इक्वल टू 1000 मीटर अपॉन 25 मिनिट्स दिलेले आहे. मग मिनिट्सचे आपल्याला काय करून घ्यावे लागतात सेकंद. 1000 अपॉन 25 मिनिटचे सेकंद बघा 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. देअरफॉर 25 मिनिट्स किती होणार आहे मल्टिप्लाय बाय 60 इज इक्वल टू, हा 0 घेतला, 25 6 150 सेकंद. मग इथं काय येणार आहे 1500 सेकंद. इथं सेकंद लिहू शकतात तुम्ही. या पद्धतीने हे रफ वर्क राहणार आहे. आता काय करायचं, हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले, किती उरले 10/15. मग 10 आणि 15 हे 5च्या टेबलमध्ये, मग 5 2 जा 10, 5 3 जा 15, 2/3. कटिंग मेथडने पण आपण हा भागाकार करू शकतो. 2 हा लहान असल्यामुळे शून्याचा भाग जाणार आहे, तर 20 होतील. इथं मनात हे सगळं कॅल्क्युलेशन मनात करायचं असतं. 3 × 18 म्हणजे 3 6 जा 18, 20मधून 18 गेले उरले 2, पुन्हा 20 होतील. 3 6 जा 18 मीटर पर सेकंद. तर तुम्हाला हा भागाकार जमत नसेल तर इथं या पद्धतीने करा. शून्याचा भाग जातो, वरून घेतला 0, 3 6 जा 18, पुन्हा 2 उरला, पुन्हा 0, 3 6 जा 18. मग हा 2 हा असंच खाली मिळत जाणार आहे, हे आवर्ती रूप होत जाणार आहे. त्यामुळे आपण इथंच काय करायचं, आपण स्टॉप करायचं. मग आन्सर काय मिळालं आपल्याला 0.66 मीटर पर सेकंद. ही आली वेलोसिटी. या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे 0.66 मीटर पर सेकंद. हे आन्सर कसं मिळालं आपल्याला. रणजित स्पीड व्हाईल गोइंग टू स्कूल. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हर्स केलं त्याने 1500 मीटर अपॉन 25 मिनिट्समध्ये. मग आता हा 60 कसा आला बघा. बघा या ठिकाणी 1500 अपॉन 25 मिनिटचे आपल्याला काय करायचे सेकंद. मग आपण इथं काढलेलंच आहे, तर किती होतं ते पण सुद्धा उत्तर 1500 सेकंद होतात. मग 1500 वजा 1500 या पद्धतीने काय येणार आहे 1/1 इज इक्वल टू 1. हे आन्सर मिळेल मीटर पर सेकंद. मग अशा प्रकारे 1 मीटर पर सेकंद हे आन्सर आपल्याला मिळतं आहे. Ranjit did not take the straight route of minimum distance while going to school. Therefore, the magnitudes of his velocity and the speed came out to be different. बघा रणजितने स्ट्रेट रूट पकडला नाही जो मिनिमम डिस्टन्सचा होता. त्याच्यामुळे जे काही मॅग्निट्यूड्स आहे वेलोसिटीचं आणि स्पीडचं ते काय येणार आहे डिफरंट. Had Ranjit actually gone by the straight route AD, then the magnitude of his velocity and speed would have been the same.
जर तो एडी ह्या डिरेक्शनने गेला असता, या रूटने गेला असता, तर त्याचं व्हेलॉसिटी आणि स्पीड हे दोघंही कसे मिळाले असता आपल्याला? सेम मिळाले असते. तर या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर नंबर 7 मोशन, फोर्स अँड वर्क याच्यातला पार्ट 1 समजला असेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या सहज आणि सोपे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.